सुप्रभात मुलांनो. सुप्रभात सर. काल रविवार होता, दिवसभर खूप खेळला असाल तुम्ही. हो सर, खूप खेळला आम्ही. वा, छान. सांगा बरं, कोणते खेळ खेळायला तुम्हाला आवडतात? सर, मला क्रिकेट खेळायला खूप आवडते. मला कबड्डी आणि खो खो खेळायला आवडते. सर, मला धावायला खूप आवडते. अरे वा, खूप छान. खूप वेगवेगळे खेळ खेळता तुम्ही. तुम्हाला माहित आहे का, मुलांप्रमाणे मुली देखील आज खेळामध्ये जागतिक स्तरावर मोठे यश मिळवत आहेत आणि त्या स्वतःच्या कर्तृत्वाने आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. मग तुम्हाला अशा काही महिला खेळाडूंची नावे माहिती आहेत का? हो सर. सर, मला एक नाव माहित आहे, सानिया मिर्झा. सर, मलाही एक नाव माहित आहे, सानिया नेहवाल. सर, मलाही एक नाव माहित आहे, मीराबाई चानू. अगदी बरोबर. पण यांच्याशिवाय अंजली भागवत, भाग्यश्री विले यांसारख्या महाराष्ट्रीयन खेळाडू, तर पी.टी. उषा, मल्लेश्वरी, पी.व्ही. सिंधू यांसारख्या भारताच्या वेगवेगळ्या राज्यातील महिला खेळाडूंनी स्वतःच्या कर्तृत्वानं भारताचं नाव संपूर्ण जगामध्ये मोठं केलं आहे. सर, मी देखील खेळामध्ये खूप मेहनत करून यश मिळवेन आणि भारताचे नाव मोठे करेन. अरे वा, खूपच छान. मुलांनो, आज आपण ज्या पाठाविषयी माहिती घेणार आहोत त्या पाठामध्ये सुद्धा अशाच एका खेळाडूविषयी आपण माहिती पाहणार आहोत की जे स्वतःच्या कर्तृत्वाने, मेहनतीने सर्व अडचणींना सामोरं जाऊन जागतिक पातळीवर भारताला क्रीडा स्पर्धेत मोठं यश मिळवून दिलं आहे. त्या खेळाडूचं नाव आहे कविता राऊत. आज आपण पाठ क्रमांक 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठामध्ये कविता राऊतनी आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे सर्व अडचणींवर मात करून यश मिळवले आहे याविषयीची माहिती पाहूया. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळा, पाण्यासाठी वणवण करणे हा तर रोजचाच दिनक्रम. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच. अशा खेड्यापाड्यांमध्ये ही गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. असाच एक डोंगर दऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोनमैल भटकंती करावी लागे. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायाने चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी की जिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपटूचं नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचं नाव आहे सावरपाडा. हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. तिचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेले. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. कविताच्या पायांमधील चमकदार दौड हेरली ती तिचे प्रशिक्षक वीरेंद्र सिंग यांनी. त्यांनी तंत्रशुद्ध धावण्याचे धडे कविताला दिले. खरं तर तिची स्पर्धा जगाशी नव्हतीच मुळी. तिची स्पर्धा तिच्या छोट्याशा गावाविरुद्ध शहराशी होती. तिचं गाव ज्याला भारत म्हणतात आणि शहर ज्याला इंडिया म्हणतात. इंडिया विरुद्ध भारत अशी ती स्पर्धा होती, ज्यात भारत जिंकला ते आज आपण अभिमानाने म्हणू शकतो कविता राऊत सारख्या मुलींमुळेच. कविताच्या गावाचे नाव काय? पूर्ण वाक्यात सांगायचं. बरं, आता सांगा, कविताचे प्रशिक्षक कोण? कविताचे प्रशिक्षक वीरेंद्र सिंग. छान. कविता कोणत्या नावाने ओळखली जाऊ लागली? सर, मी सांगतो. कविता राऊत सावरपाडा एक्सप्रेस या नावाने ओळखली जाते. वा, खूपच छान. कविताने कोणत्या स्पर्धांमध्ये पदके मिळवली? कविताने आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदके मिळवली. शाबास.